श्री संत गाडगेबाबांनी आपल्या देहावसानाच्या जवळपास 1 ते 1.25 महिना अगोदर घाटाळकींचे त्यांचे निकटवर्तीय बंकटसिंहजी पवार यांना 1/11/1956 जे पत्र लिहिलं होतं ते पत्र मी आता या ठिकाणी वाचून दाखवतो. ओरिजिनल पत्र आहे. श्रीमंत सेठ बंकटसिंहजी यांना श्री गाडगेबाबांचा अनंत कोटी नमस्कार. विनंती विशेष पत्र लिहिण्यास कारण की आपण उदार अंतःकरणाने नागरवाडी गोरक्षणास 500 रुपये भरले. सेठ मोतीलालजी यांनी 500 रुपये भरले आणि भीक मागून 5000 रुपये कोठ्याकरिता जमा केले. ही फार मोठी गोष्ट आहे. आता पट्टी बंद करू नका, आणखी 5000 रुपये जमवा. मात्र आपण आपला आकडा बदलवा. 500 रुपये भरून 1000चा आकडा पुरा करा. तसेच सेठ मोतीलालजीलाही निरोप कळवा. आकडा बदलण्याबाबत नम्र विनंती आहे, कारण आम्ही देणगीदारांची नावे एका दगडावर कोरून आणतो. आंधळ्या पांगळ्या जनावरांची सेवा करणे महापुण्य आहे. थोडा खर्च कमी करून आकडा मात्र ताबडतोब बदला. नागरवाडी येथे एक तुळशी वृंदावन बांधून त्याला शिला दगड लावून देऊ. सरकारी जमीन मिळवण्याचा प्रयत्न करा. आपले हयातीत जे जे होईल ते ते करा. वसान नागरवाडीचं इंद्रभुवन करा. वसान नागरवाडी वस्ती केली ही आपली कर्तबगारी आहे. गाई गोंदांच्या दिवशी झेंडूचे हार घालून गाईचे गळ्यात घालून बँड लावून पूजा करा. बँड लावून सेठ गोविंदसा तेलीबुवा यांना 500 रुपये देण्यास जरूर सांगा, कळावे. श्री गाडगेबाबांच्या आज्ञेवरून. बाबाची इच्छा होती नागरवाडीला देह ठेवायचा, पण ते थोडंसं बाबांची तब्येत इथं अतिशय म्हणजे शेवटची स्थिती असताना बाबांच्या सोबतच्या मंडळीने म्हटलं आपण कसं काय इथं बाबांना ठेवून, म्हणून दवाखान्यासाठी अमरावतीला गाडी पोहोचवली. बाबांनी विचारलं, हाताने फक्त इशारा केला की अजून कशी आली, अमरावती आली नाही, नागरवाडी आली नाही. बोलले नाही आपण अमरावतीला चाललं म्हणून बाबा. मग वलगावला जाता रात्री 12:20 वलगावला पिढी नदीच्या पुलावर बाबांनी देह ठेवला. बाबांचा देह केला की नाही म्हणून यांना शंका होती, म्हणून त्यांनी शाह डॉक्टरकडे वर्धा वेगाने गाडी डॉक्टर साहेबाच्या घरी नेली. पण शाह डॉक्टरने म्हटलं 15-20 मिनटं अर्धा तासा अगोदर बाबा संपले होते. म्हणजे तुम्ही अगोदर मूर्तिजापूरला बाबांना भेटायला गेले, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी नागरवाडीला येणार होते? नाही, इरविन हॉस्पिटलमध्ये. इरविन हॉस्पिटलमध्ये.